कंटिन्यू तिथून गर्दी चालतच येते आम्हाला. आता थोडं ओपन दिसला जागा, तर मागे एंटर केलं तिथं जागाच नव्हती आम्हाला. मणिकर्णिका घाट. हाय गाईज, स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आमचा ट्रिपचा चौथा दिवस आहे आमचा काहीतरी. यो ब्लॉग 3 आहे. मस्त उठलो सकाळी 6 वाजताच उठलो इथं मस्त, कारण की रात्री लवकर दोघं झोपलेलो. आंघोळी वगैरे झालेत, बाहेरच आंघोळ गेले भेट एकदम थंड पाण्यात. एकदम माहोल थंड आहे इथं. हे बघा ना सकाळची वाईब. हे घरातले तर दूध वगैरे काढून मशीन तर दूध द्यायला पण गेले. तर या हे आम्ही आता आमच्या आंघोळी लवकरच झालेत. म्हणजे आमच्या पोपट काय आहे चाय पित बसला, आवाज पण देत नाही चाय पियाला वगैरे बोलून. बोललो आता बोलतोय मी बोलल्यावर. चला चाय वगैरे पिऊन घेतो, तिथं जायचा काही विषय ते करतो आम्ही. सर आम्ही आता निघालोय. बॅगेत कपडे घेतलेत, कारण की जर काशीला तिथे स्नान करायला भेटलं तर तिथं पण परत आम्ही स्नान करू गंगेमध्ये. पोपट गमछा उतरायचं नाव नाही घेत. त्याला महाकुंभापासून जो गमछा दिला ना तो त्याच्याकडेच ठेवलाय. अजून जाता अजून 2-4 घ्यायचं बोलतोय. दररोज नवीन एक घेऊ. तो भाई येतो तिकडे राहतो तो येतो आम्हाला घ्यायला. मग बाईकवर आम्हाला तिथं मंदिराजवळ सोडत. मग तिथं गेल्यावर बघू किती लाईन आहे का VIP एंट्री होतात. VIP झाली तर नशीब चांगले आहेत. तरी 8 तासाचा दर्शनाला टाइम लागतो. VIP झाला तर आमचा 1-1.5 तास होऊन जाईल. नाही झालं तरी काय गम नाही. आम्ही कॅपॅसिटी ठेवून आलोय मस्त. 8 तास उभं राहायचं. जेवढं जेवढं लवकर होईल तेवढं जास्त आम्हाला तिकडे फिरायला भेटेल. त्याला दाखवतो आलो तो आला बघा. फुल स्प्लेंडर फुल पैसा वसूल आहे. 100 कडे आल्यावर 3 बस तुम्ही. चला भेटू आपण एक तिथेच. बाईकवर शूट नाही करायला भेटेल जास्त. काल आम्ही एक ब्रिजवरून गेलेलो, तो ब्रिज दाखवतो. रिक्षा पास होता, रिक्षा एवढं काय बोललो. आम्ही तर बाईकचं बोलत होतो पण रिक्षा जातो तिथे. आणि इथं फिरवतो. इथे नमो घाट आहे पुढे. चाललं आता मंदिराच्या इथे मंदिर आहे काय 3 किलोमीटर आहे मंदिराजवळ डायरेक्ट. आता ही रिक्षा इथून जाईल बघा. टाकली रिक्षा इथं. भेटू कुठे काहीच. आम्ही आता आलोय. आता जस्ट काल भैरव मंदिर क्रॉस केला. घरचे त्यानं मोबाईल काढला नव्हता. बघा ना फुल क्राऊड आहे. पोपट आहे बाजूलाच. बघू दर्शनाचा कसा काय विषय आहे. घेऊन तर चालले आहेत. एकाशी कॉन्टॅक्ट झाला आहे. आता बघू तिथं किती टाईम थांबायला लागतो ते आम्हाला. कुठे भेटू आता मंदिराजवळ. बॅग वगैरे पण घेऊनच आले. काय तुफान पब्लिक आहे. तुफान लाईन बघा. कंटिन्यू तिथून गर्दी चालतच येते आम्हाला. आता थोडं ओपन दिसला जागा, तर मागे एंटर केलं तिथं जागाच नव्हती आम्हाला. पोपट पण कंटिन्यू चालतोय. भाई पण फुल पळतोय पुढे. चला भेटू पुढे. नाही तर सुटलो इथं.
काय पब्लिक आहे काही आले तरी कुठून सगळी कुंभवरून डायरेक्ट इथंच सुटले थांबलं होतं एक साईडला सावली देऊन गेट जवळ होतं तिथं थोडी गर्दी जास्त होती एक साईडला खूप आहेत खूपचे फोटो बिटो काढलेत भारी आम्ही एकदम ते येतात त्यांना थांबलो आम्ही थोडा टाईम ते आले का मला दर्शनासाठी जातो काहीच फोपडणी बघा काय खायला नाही आता खाऊनच घेऊ आता दर्शन कधी होतं तर कधी नाही सगळी एक एक गोष्ट आम्ही ट्राय करूनच मंदिरात जातो फिरून झाला का मस्त आम्ही घरी जायला बाई पण आहेत बाई घरून नाश्ता करून आले सकाळी लवकर काय सर आमचा मस्तपैकी एकदम दर्शन झालं आहे म्हणजे जो येणार होता त्यांनी थोडा धोका दिला काहीतरी मोठे DM वगैरे म्हणजे त्यांचे साहेब लोक आले ते त्या कारणामुळे ते आले नाही आम्ही थोडी जुगाड लावून दर्शन घेतला इथे चपली काढलेल्या चपली घेतल्या आताच जातो आम्ही तिथे मणिकर्णिका घाटला एक मिनिट मणिकर्णिका घाटला चालेल टोप्या वगैरे टोप्या कोण हरवणारच नाही अशा टोप्या बघून एवढ्या भारी टोप्या आहेत त्या आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून डायरेक्ट एंट्री मारली माहिती आहे का आम्ही डायरेक्ट बॅरिकेड क्रॉस केले देवाची एवढी कृपा होती आमच्यावर आमच्या मागे नशीब 2 ते 4 जण होती जर आम्ही दोघंच असतो आम्हाला मग कॉलर सकट बाहेर नेला असता थांबा एक मिनिट काहीतरी खायचा विषय प्लॅन कॅन्सल झाला आता झालं आम्ही घाटावर तेव्हा तुम्हाला दाखवतो इथून एंट्री मारली आम्ही डायरेक्ट इथून एंट्री मारली इथून पोलीस इथून धावत आमच्या पाठी आलेला तो तुम्हारे आगे कोण था हमको नहीं मालूम अभी पुढे गेलो अरे सर हमारे हात में परसा दिली हे आरतीतला त्याचाच आहे हे हार जाऊन सोडतो आता पाण्यात इथून मणिकर्णिका द्वार आहे मस्त की घाटबीट फिरून घेतो आम्ही तुम्हाला दाखवतो काय सर आम्ही आता मणिकर्णिका घाटला जायत होतो तिथं दूध लस्सी फेमस आहे इथे ती दुकान दिसलं आम्हाला थांबलो तिथं लस्सी पिण्यासाठी तर आता लस्सी वगैरे पितो ड्रायफ्रूट लस्सी दोन ड्रायफ्रूट लस्सी मागवले ती बघू कशी आहे टेस्ट वगैरे चेक करतो आम्ही इथून डायरेक्ट घाटावर जातो आणि मग तुम्हाला घाटा करू मणिकर्णिका लस्सी आले आमची कोकणनी तर सुरुवात पण केली कुठे धीर नाही कुठं धीर घेत नाही हो काय बोलणार आता खातो पटापट गर्दी खूप आहे इथे पटकन खाऊन निघतो होऊ शकता लस्सी इथे आहे दुकान शॉप बघाल का असं वाटेल काय आहे ना काय नाही पण त्याच गर्दी किती आहे आम्ही दोघं बसच तेव्हा आमची लस्सी समोर अख्खा हेच भरला त्याचा आणि बाहेर उभा राहून लस्सी पिते ती वेगळी आहे का पब्लिक झालं मणिकर्णिका घाटसाठी इथून राईटला जायचं आहे आम्हाला राईटला जाऊन डायरेक्ट अजून किती लांब आहे काय माहीत नाही आम्हाला त्याला माहीत नाही बोर्ड दिसला नाही वाटत आहे ना पब्लिक इथूनच येते त्या हिशोबाने चाललो आम्ही जास्त संध्याकाळ होईल त्या कारणामुळे आम्ही लवकर तिथे जातो मग संध्याकाळी काय खाल्लं बिलं तरी चालेल आम्हाला चला पोपट येतोय पोपट खूप मागे आहे वाराणसी की गलिया चला भेटू घाटावर असं आता आम्ही पोहोचलो मणिकर्णिका घाटावर फक्त इथून स्नान करायला कुठे जागा भेटते आम्हाला तसं जाऊ स्नान करून मग मंदिरांच्या पाया पडतो गर्दी बघा गर्दीत गर्दी आहे पोली ते लस्सी तर फेमसच आहे वाटते इथे सगळीकडे लस्सी आहेत खाली जातो खाली जाऊन स्नान आता स्नानसाठी जागा बघतो आम्ही दाखवलं तुम्हाला
आंघोळीला जागा बघितली मस्तपैकी बांबू वगैरे लावलेले आहेत. इथे आहेत सगळी पब्लिक इथे आंघोळ करते मस्त बोटिंग. काल आम्ही इकडूनच गेलो रिटर्न तिकडून आलो नमो घाटवरून. पब्लिक इथे आंघोळ करते, आम्ही पण आंघोळ करून घेतो. आता संध्याकाळ होईल, मग जायला पण लेट होईल तिकडे घरी. चला आंघोळ वगैरे करून घेतो, थोडा चेंज मारतो, भेटू तरी कुठेतरी भेटू आपण. गाईस तर आमचं स्नान करून झालं आहे मस्तपैकी. आता काहीतरी राहिलं आहे, स्नान करून झालं आहे आमचं मस्तपैकी. तर काहीतरी वस्तू राहिलेली तर बघत होता, बघू शकता एकदम व्ह्यू मस्त एकदम भारी वाटतंय. आता इथं मंदिर आहे मणिकर्णिका घाटजवळ, तिथं जातो, पाय वगैरे पडतो आणि निघतो घरी जायला. देशी मग व्हायला मस्त वाटते एकदम. फुल गमछा नवीन घेतला आहे मी याच्यासाठी. हे बघा ना, फुल क्राऊड आहे, भारी वाटते, मस्त वाटते. एकदम मस्त वाटतं इथे येऊन. गंगाजल पण घेतला थोडा परत इथून पण, आणि कुंभवरून पण घेतलेला. यो वेगळा तो वेगळा, म्हणजे आहे ते एक नदीचाच संगमचा आहेत आणि यो गंगा नदीचा आहे, असा काहीतरी विषय आहे. पण दोन्ही बाटल्या घेतल्या, वजन वाढणार आहे पण काय करणार, बसून तर जायचं आहे. आणि वाईब छान येते, वाईब मस्त एकदम थंड हवा सुटले, पाणी पण एकदम मस्त थंडा होता. पण बरं वाटला दुपारची लाईन आणि आता संध्याकाळी येऊन ही आंघोळ म्हणजे मस्त एकदम. चला जातो इथं मंदिरात पाय पडायला, मंदिरं पण दाखवतो तुम्हाला. काय जा मंदिर बघू शकता तुम्ही, रत्नेश्वर मंदिर आहे हा. बोलतात की हा जेव्हा पूर्ण पाण्याखाली जाईल तेव्हा कलियुगाचा अंत होईल असं मी ऐकलेलं. आज बघतोय इथे पाणी असो, इथे पूर्ण पाणी असं वाटतं. मी बघितलं 1-2 व्हिडिओजमध्ये, पण आज नाही आहे. आम्ही त्याच्या समोरच उभे आहेत. इथं पण आहे, इथं आलेलं आहे मणिकर्णिका घाट. दिसत नसेल तो, दिसतं मणिकर्णिका घाट. त्याला आता संध्याकाळ झाले, तर इथून निघायचे जाईल. इथे गंगा आरती पण घेतली असते, पण गंगा आरती 15 तारखेपर्यंत बंद केले. त्या कारणामुळे आमच्या नशिबात गंगा आरती नाही वाटतं. त्यानंतर नेक्स्ट टाईम कधी परत ट्राय करू गंगा आरती. इथे किंवा दुसरीकडेच बघून घेऊ आम्ही. पोपटला पण जाम बरा वाटला. आता घरी निघायच्या तयारीत लागतो की इथून लांब जायचं, कोण पिकअपला आला तर आला, नाही तर मग वाया जायला गेला मला. चला पुढे काहीतरी खायचा विषय बघतो आम्ही परत. इथं पण अजून खूप काय ट्राय करायचा बाकी राहिलाय, तर भेटू पुढेच. चॅट ट्राय करू. तर आम्ही काल बोललो होतो की गंगा आरती बंद आहे. आम्ही केलेला कॉल दादाला, दादा बोलता आरती वगैरे बंद नसेल तर एकदा तू जाऊ नये. तर आम्ही चाललो आहे. संध्याकाळच्या टायमाला गर्दी बघा नाही, मार्केट तर खतरनाकच आहे यांना, फुल पब्लिक आहे. चाललो आहे, इथून असेल 5-7-8 मिनटावर आहे घाट तो. तिथून बघतो कसं काय आरती भेटली तर जाम बरं होईल आम्हाला. म्हणजे इथून आलेला आमचा सक्सेसफुल, टेन्शन नाही आम्हाला. चला भेटू घाटावरच. जर आरती भेटली तर आरती पण दाखवतो तुम्हाला कशी येते गंगा आरती, आणि आम्ही पण मजा घेतो कारण गंगा आरती. काही जसं काय आम्हाला बोलले गेलेलं गंगा आरती नाही, तर गंगा आरती नाहीच आहे. पण पब्लिक किती आरतीसाठी आलेली इथे नाही. आता आरती नाही आहे इथं. आता निघतो घरी जाण्यासाठी. लेट पण खूप झालं आहे, जायला पण रात्र होईल. त्यापेक्षा आता निघतो आम्ही. चला भेटू आता घरी भेटू, किंवा रस्त्यावर कुठेतरी काय खायला थांबलो तर, नाहीतर डायरेक्ट घरी. काहीच पोपटला चॅट घ्यायचा होता. चॅटसाठी त्यांनी मला कुठं आणलं आहे, काशी चाट म्हणतात, फेमस आहे. गर्दी बघा नाही, फुल गर्दी आहे. आता खातो आणि निघायची तयारीत लागतो आम्ही. की रात्र होत चालली, जास्त लेट होईल, थोडे प्रॉब्लेम होतील. स्ट्रगल वगैरे स्ट्रगल. लाईन बिन लागले, लाईनीमध्ये लागलाय. चला आता घेतो आणि बघतो कसं काय विषय. आहेच बघा, पोपटनी फुल मेहनत करून कमीत कमी अर्धा तास घालवलाय याच्यासाठी. अर्धा तास घालवलाय. हे टमाटर चाट काहीतरी एखाद्या बॅगेच बोलला मी एकाच्या हातावर बोलला पापडी चाट. एकाच्या हातावर याने बोललाय, स्वतःच्या हातावर पण बोलून घेतलेला. आता त्याला आम्ही टेस्ट वगैरे करून घेतो. आता दोन्ही पहिला माझा खातो थोडा आणि बघतो पोपटचा कसं लागतं. काहीच खाऊन तर झालंय आमचा, इथे काही गर्दी कमीच नव्हती. कंटिन्यू पब्लिकच पब्लिक आहे. टेस्ट भारी होती, दोन्ही खाल्ली, दोघांची पण. म्हणजे आमचा तर कॉकटेल झाला. पोपट होतं त्याच्यात ती पापडी चाट घेतलेली ती 500 होती. ठीक आहे,
पण टमाटर चाट खाल्लं तसं पण ती पण एवढी काय वाईट वगैरे नव्हती. पण वाईट ती कशी होती? त्याला का सगळं चालतो. आता निघतो आम्ही इथून बाहेर, रिक्षा वगैरे पकडतो आणि तिथं अर्धा तास देईल कोण आम्हाला घ्यायला. तो पण आम्ही पोचतो रोडवर. आईच तर आम्ही आता कमी काशी विश्वनाथ तिथून काहीतरी 1-2 किलोमीटर चालू असणार. की तो जो भाई आहे तो थोडा कामात आहे, तर तो यायला पॉसिबल नाही होत आहे त्याला. आणि रिक्षासाठी आलो 2 किलोमीटर चालत. येऊ पोपट त्यातली सवारी आहे का 25. आता इथून अजून 2 रिक्षा बदलायचे आहेत. तर बघू इथून तिथं पोचायला किती टाइम लागतो. खाऊन पिऊन तर झाला आहे, पण टाइम पण तसाच होत चाललाय आम्हाला. तिथं जाऊन पण जेवायचं आहे. बघू कसा काय विषय आहे, काय भेटू तिथं. गाय सर आम्ही आता पोहोचलोय त्यांच्या घरी. ते भाई आलेला म्हणजे 3 रिक्षा बदलल्या, त्यानंतर आलेला भाई बाईकवर घ्यायला आम्हाला. तिथून डायरेक्ट घरी आलो, फ्रेश वगैरे झालं आणि जेवलो. आता आम्हाला दूध वगैरे दिलंय. तर पोपट बसलाय. आता उद्या सकाळी निघायचा प्लॅन आहे. बघू कसं काय आणि लवकर झोपायचा विषय. आज दमल्यासारखं वाटतं थोडासा. 3 तास किती तास घालवलं आपण कशाला दर्शन? कशाला दर्शनाला? हो 2.5 तास. 2.5 तासात झालं दर्शन काशी विश्वनाथाचा. तो जो माणूस येणार होता त्याने 3 तासच उभा ठेवला, पण शेवटी टाइम तेवढाच झाला आम्हाला. पण मस्त वाटलं, मणिकर्णिका वगैरे स्नान वगैरे करून मस्त वाटलं आम्हाला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा.